आईवडिलांची माया बघू शकता तुम्ही. माझ्या वडिलांनी होते, त्यांनी येताना इतके मोठे द्राक्षे घेऊन आले आणि हे बघा शेंगदाण्याचे लाडू दिलेले आहेत माझ्या मम्मीने करून. आणि खरं सांगायचं म्हणलं तर हे बघा हे आहेत फुटाणे बघू शकता तुम्ही. आणि हा आहे पाक आम्हाला आवडतं चपातीसोबत खायला म्हणून दिलेला आहे. खरंच आई वडील असतील ना तर काही घाबरायची गरज नाही आणि पाठीमागे आपोआप उभे राहतात. खरं सांगायचं म्हणलं तर आईवडिलांनी एवढी माया कोणीही करू शकत नाही. हे बघा मला इतकंच सांगायचं आहे की म्हणजे जे लव्ह मॅरेज करतात, घरातून पळून जातात, खरं त्यांनी आईवडिलांचा विचार करावा. हे बघा पाहू शकता तुम्ही कुठल्या बागेतून तोडून आणून पार इथंपर्यंत पुण्यापर्यंत पोहोच केलेले आहे. बघू शकता तुम्ही. माझ्या मम्मीने पप्पा आलेले होते त्यांच्यापाशी, त्यांनी घेऊन आलेले आहेत सोलापूरहून एवढ्या लांबून. बघू शकता तुम्ही किती मस्त द्राक्ष आहेत. त्यांनी बागेतले ताजे तोडून आणलेले आहेत. बघू शकता तुम्ही. अख्खा एक बॉक्स भरून आणलेला होता. काही छोट्या भावाला दिलेले आहेत, काही मोठ्या भावाला दिलेले आहेत आणि आम्हाला एवढं ठेवलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती मस्त आणि छान द्राक्षे रसाळ आहेत. आणि तुम्ही म्हणत असाल तर हे बघा गोड पण आहेत बरं काही. बघू शकता हे बघा हे फुटाणे. पाक आणि कवट पण आणलेलं आहे. कवट कसं पूर्ण हे गुळामध्ये मिक्स करून दिलेलं आहे त्यांनी, ते पण दाखवेन मी. द्राक्षे मोठे आणि रसाळ आहेत. बघू शकता बघा हे आहे कवट केलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान गुळ वगैरे घालून दिलेलं आहे. हे पण खूप 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 छान आणि मस्त लागतं. मोठी द्राक्षे आणि मस्त घडाची घड आहे. हे बघा हे धुवून व्यवस्थित काढून स्वच्छ ठेवावं लागते. बघा खरंच आई वडिलांनी एवढी माया कोणीही अख्ख्या जगामध्ये नाही करू शकत. शेवटी आई वडील ते आई वडीलच असतात. खरं मला नक्की रिप्लाय द्या आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं. बघा बघू शकता तुम्ही. सोडून नाही खाल्लं त्यांनी, लेकांना सगळ्यांना पाठवलं त्यांनी. दही द्राक्षे खातो. आणि आमच्या इकडं सीझन चालू झालेला आहे. तुमच्या इकडं सीझन चालू झाला का आहे का? तुम्ही आणले का? तुम्ही खाल्ले का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे द्राक्ष कसे वाटले तुम्ही कमेंट करून सांगा. बघा सोलापूरहून आलेले आहेत हे द्राक्ष, सोलापूरच्या पुढून आलेले आहेत. पण अक्कलकोट उमरग्यावरून आलेले आहेत. उमरग्याचे वगैरे कोणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा. नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.